पुढे वळूयात. 5 वर्षांच्या कालावधीनंतर यंदापासून चीन मार्गे कैलास मानसरोवर यात्रा सुरू होणार आहे. जून महिन्यात यात्रा पुन्हा एकदा सुरू करण्यात येईल. भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील ताणलेले संबंध पूर्वपदावरती आणण्याचा हा एक प्रयत्न असल्याचं आज भारतीय परराष्ट्र खात्यानं जारी केलेल्या पत्रकामधून सांगण्यात आलंय. भारत आणि चीन यांच्यामधील सीमा भागामध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर 5 वर्षांपूर्वी कैलास मानसरोवर यात्रेसाठी चीननं व्हिसा देणं बंद केलं होतं. पण गेल्या वर्षी म्हणजेच ऑक्टोबर 2024 मध्ये डेमचॉक आणि डेप्सांग या दोन्ही ठिकाणी आमने सामने असणारे चीनी आणि भारतीय लष्कराचे सैनिक सीमेपासून दूर गेलेत. त्याचवेळी दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारामध्ये चीन मार्गे कैलास मानसरोवर यात्रा सुरू करण्यावरती सहमती झाली असून जून महिन्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. यावर्षी प्रत्येकी 50 यात्रेकरूंचे 5 गट उत्तराखंडमधील लिपुलेख पास मार्गे आणि प्रत्येकी 50 यात्रेकरूंचे 10 गट सिक्कीम मधील नथुला पास मार्गे चीनमध्ये प्रवेश करून कैलास मानसरोवर यात्रा करतील, असंही परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. यात्रेसाठी नोंदणी करता यावी म्हणून kym.gov.in या वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे.